इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची बदली राधानगरीला झाल्यानंतर कोल्हापूर विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी शहापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री, गुन्हेगारी कृत्य आणि बेकायदेशीर धंद्यांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्याचा निर्धार लोहार यांनी व्यक्त केलाय. एमडी ड्रग्ज, गांजा, दारू यासारख्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मोक्का तसंच इतर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवर पोलिसांची करडी नजर राहणार असून त्यांनी पुन्हा गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. प्रत्येक गुन्हेगाराचं रेकॉर्ड ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. शहापूर, खोतवाडी, तारदाळ, यड्राव असा शहरी आणि ग्रामीण भाग या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. इथं मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आणि औद्योगिक वसाहती असून परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खंडणी किंवा अन्य गुन्हेगारी प्रकार वाढल्यास नागरिकांनी निसंकोचपणे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन लोहार यांनी केलंय. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची तक्रार सन्मानपूर्वक नोंदवली जाईल. जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान यापूर्वी गावभाग पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गजेंद्र लोहार यांनी गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करत अनेकांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे शहापूर परिसरातही गुन्हेगारीवर लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.